नमस्कार मित्रांनो, मी मृण्मयी पाऊस 2 भाग 5च्या रिकॅपमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. पाऊस 2च्या भागात आपण पाहिलं सीनियर डॉक्टर आपल्या डॉक्टरांना त्यांच्या घरी बोलवून घेतात. त्यांच्याबरोबर त्यांचा मित्रही असतो आणि त्यावेळेस ते त्यांना सांगतात की त्याच गावामध्ये परत दुसरं काम आलेलं आहे, तर डॉक्टर तुम्ही तिकडे जा आणि सोबत तुमच्या मित्रालाही घेऊन जा. इकडे सारिका भाकरी करत असते आणि त्याचवेळी शीतल तिला भेटायला येते. कोडवर्डमध्ये शीतल सारिकाला डॉक्टर आल्याची माहिती देते आणि लगेचच मग थोड्या वेळात शीतल आणि सारिका दोघीही डॉक्टर आलेत त्याच ठिकाणी जातात. सारिकाला बघता क्षणी डॉक्टर थोड्या वेळासाठी स्तब्ध होऊन जातात आणि त्यानंतर मित्राने आवाज देताच ते लगेचच म्हशीचा इलाज करायला सुरुवात केली. इलाज करण्यासाठी गरम पाण्याची गरज असल्यामुळे सारिका आणि शीतल दोघीही गरम पाणी करण्यासाठी गेल्या. तेवढ्यात अजय तिथे येतो आणि सारिका घरी जायला निघते. डॉक्टरांच्या जायच्या वाटेला दोघी येऊन थांबतात आणि तेवढ्यात डॉक्टर आले की दोघीही त्यांच्याशी बोलायला सुरुवात करतात. तेव्हा सारिका डॉक्टरांना सांगते की आईने तुम्हाला चहासाठी घरी बोलावलेले आहे आणि त्याचबरोबर तिचं शिक्षणही आता बंद होणार आहे आणि तिच्या लग्नाची तयारी करतात हेही ती डॉक्टरांना सांगते. डॉक्टर घरी आल्यानंतर तिच्या वडिलांशी आणि आईशी तिच्या शिक्षणाबाबत बोलतात आणि शिष्यवृत्तीबद्दलही सांगतात. हे ऐकून सारिकाचे वडील सारिकाच्या शिक्षणासाठी तयार झाले. त्यानंतर डॉक्टर आणि त्यांचा मित्र दोघेही रूमवर गेले. रूमवर गेल्यानंतर थोड्या वेळातच सारिकाने डॉक्टरांना कॉल केला आणि डॉक्टरांनी जेव्हा त्यांना विचारले की सर्व घरी ठीक आहे ना, तर त्यावर ती म्हणाली की नाही, अजूनही सर्व काही ठीक नाही. तर ते म्हणाले का, काय झालं? त्यावर सारिका म्हणाली, आता माझं लक्ष कोणत्याच कामात लागत नाही, सारखा तुमचाच विचार माझ्या डोक्यात येत असतो. दोघांच्याही गप्पा गोष्टी खूपच रंगात आल्या होत्या आणि दोघेही एकमेकांशी बोलत असताना खूपच प्रेमाने बोलायला लागले होते. थोड्या वेळातच तर तिला विचारतात, तू मला अवजव का बोलते? त्यावर ती बोलते, नवऱ्याला कधीच अरेतुरे बोलायचं नसतं. प्रेमाच्या गप्पा झाल्यानंतर ते दोघेही शिष्यवृत्तीसाठी उद्या कॉलेजमध्ये भेटण्याचे ठरवतात. आता पाहूया पुढच्या भागात काय होते ते. थँक्यू.